कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील तिवंडमाळपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावरील सुना कोळवण येथील हा धबधबा दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांना आकर्षित करू लागलाय। हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात उंच कड्यावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा वर्षा पर्यटनासाठी खास आकर्षण ठरत आहे। धबधबा परिसरातील झाडी झुडपांची साफसफाई स्थानिक ग्रामस्थांनी केली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक पायवाटांवर बांबूंची संरक्षक व्यवस्था करण्यात आली आहे। पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असल्याने निसर्गाचा आनंद घेताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले। चुना कोळवण राजापूर तालुक्यातील सवतकडा हा धबधबा मागील काही वर्षापासून प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेला आहे आणि असंख्य पर्यटक ह्या पावसाळी सहलीसाठी इथे आवर्जून भेट देतात। त्या धबधब्याची जी पायवाट आहे खाली उतरण्याची ती पावसात दरवर्षी थोडीशी खराब होते, तर त्याची डागडुगी करण्यासाठी पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून मौजे चुना कोळवण आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी श्रमदान शिबिराचं आयोजन करतो आणि येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून ती पायवाट दुरुस्त करतो। हा सवतकडा राजापूर तालुक्यातील ओणीपासून जवळपास 5 किलोमीटरवरती अंतरावरती आहे आणि दरवर्षी ह्या सवतकड्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक आपल्या कुटुंब कबिलासह इथं आवर्जून भेट देतात। तर आपणही ह्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो, हा निसर्गरम्य सवतकडा सध्या खूप प्रसिद्ध झालेला आहे, तर आपणही या सवतकड्याचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबासह आपल्या ह्या कोकणात ह्या पावसाळी सहलीनिमित्त धबधब्याचा आनंद घेऊन आपण हा सवतकडा आणखी नावारूपाला आणू शकता। आणि मी सर्वांना आमच्या वतीने मंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की आपणही सवतकड्याची आपल्या नातेवाईक मित्रमंडळींपर्यंत हा सवतकडा पोचवावा आणि सर्वांना ह्या पावसाळी निसर्गरम्य कोकणात जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि इथल्या कोकणातलं निसर्गरम्य जे स्वरूप आहे ते लोकांपर्यंत पोचवावं असं मी सर्वांना विनंती करतो। या सवतकड्यावरती जे पर्यटक येतात त्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करू इच्छितो मौजे चुना कोळवण आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आपण इथे आल्यानंतर उंच ठिकाणावरून उडी मारण्यात आला ज्याच्यातनं आपल्याला इजा होणार नाही। जे पर्यटक येतात त्यांनी मद्यपान करणं टाळावं, ज्याच्यातनं इतर येणाऱ्या पर्यटकांना त्रास होईल ह्याची एक खबरदारी घ्यावी आणि जे लोक मद्यपान करून येतील त्याच्यावरती प्रशासन आणि स्थानिक इथली लोक यांची पूर्णपणे करडी नजर आहे याची सर्वांनी नोंद घेऊन ह्या सवतकड्याचं नाव कुठेही खराब होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांनी मिळून या सवतकड्याचा आनंद घ्यावा असं मी मौजे चुना कोळवण आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पर्यटकांना पुन्हा एकदा आवाहन करतो।